सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाई, महाबळेश्वर, पाटण आणि सातारा तालुक्यात शेती, घरे, रस्ते तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्तांना निकषांमध्ये न अडवता तातडीने मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की यापूर्वीच्या विधिमंडळ अधिवेशनातही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला होता. मात्र त्या काळातील अनेक नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोणतेही कठोर निकष न लावता शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकार या संकटाकडे कोणत्या भूमिकेतून पाहते आणि कोणते निर्णय घेते यावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय घडामोडींवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कोणत्याही पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दात फेटाळून लावले. कुठल्याही पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचे संपूर्ण लक्ष राष्ट्रवादी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यावर आहे. राज्यभर संघटनात्मक दौरे सुरू झाले असून सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. संघटनेत आवश्यक ते बदल करून आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सक्षम करण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यभर राष्ट्रवादीची ताकद वाढवून सरकारच्या विरोधात प्रभावीपणे लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही शिंदे म्हणाले. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर ही भेट झाली होती. त्यामध्ये कोणत्याही राजकीय आघाडी किंवा पक्षांतराची चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकष बदललेले असून पूर्वी आपला केवळ एका मताने पराभव झाला होता. याची आठवण करून देत बदललेल्या परिस्थितीनुसार पुढील रणनीती आखली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्या सर्वांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आपण पुढेही काम करत राहणार असल्याचा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. मी कालही त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण केलं आहे, आजही करतो की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची चर्चा, कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा कुठल्याही प्रकारचे पैशाच्या बैठकीमध्ये विषयसुद्धा आलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्या हवेमध्ये चर्चा येत आहे, वेगवेगळ्या चॅनलला चर्चा येतात, त्याला कुठलाही अर्थ नाही. आम्ही पूर्णपणाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भविष्य काळामध्ये वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय. पहिल्या प्रथम आम्ही आता तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे आपल्या पुढच्या रणनीतीची किंवा पुढची भूमिका काय, प्रथमतः या राज्यात आणि देशात प्रचंड प्रमाणात शेतकरी, बेरोजगार, तरुण वगैरे या सगळ्यांची नाराजी आहे. त्या नाराजीच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करून विरोधी पक्ष म्हणून पक्ष संघटना मजबूत करणे हा पहिला माझा अजेंडा आहे. तशा प्रकारच्या प्रक्रिया माझ्या चालू केल्या आहेत. मुंबईपासून ते राज्यामध्ये पक्षाच्या संघटनेत बदल करून आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेतोय. जिल्हा स्तरावर निर्णय घेतोय. माझे दौरे सुरू झालेले आहेत. काही दिवसांनी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचबरोबर सुप्रियाताई आणि आम्ही सगळेजण 15 ऑगस्टपासून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. अशा प्रकारची रणनीती आमची ठरलेली आहे. नवीन उमेदीच्या लोकांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करून या सरकारच्या विरोधामध्ये ठामपणाने उभं राहून काम करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. 2029ला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले सहकारी निवडून आणायचे आणि सत्ता आपण बनवायची, अशा प्रकारचा आमचा पुढचा निर्णय आहे. साहेब, सत्तेबद्दल आपण आता बोललात. पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर चर्चा सुरू आहे. यात राजकीय समझोता होणार का? अजिबात नाही. काल सीमावादाच्या बाबतीमध्ये जी कमिटी आहे त्या कमिटीला पवारसाहेब बैठकीला आले होते. त्यावेळेला आमच्या पक्षाचे सगळे आमदार आणि काही खासदार उपस्थित होते. ते भेटले तेव्हा साहेब बोलले की ही बैठक संपल्यानंतर आपण एकत्र बसू. ती बैठक संपल्यानंतर साहेबांची गाडी जिथे लागली होती त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची कॅबिन होती. हा योगायोग आहे. त्या कॅबिनमध्ये मी स्वतःने जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्रित सगळे आमदार खासदारांनी भेटलो. साहेबांची 15-20 अर्धा तास चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर साहेब निघून गेले. आता आपल्या दालनामध्ये एकनाथ शिंदेंना कळलं पवारसाहेब आल्यानंतर ते सत्काराला आले. आता त्या सत्कार झाल्याला मग ते करते. आता जेवढे ते बाकी होतं की एकनाथ शिंदेच्या पक्षात तुम्ही सामील होणार का, एवढं बाकी होतं ते कालपासून सुरू झालं. मला वाटतं की यात काही अर्थ नाही, तथ्य नाही. त्यामुळे हा योगायोग आहे आणि त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ कोणी मी कालही त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण केलं आहे, आजही करतो की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची चर्चा, कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा कुठल्याही प्रकारचे पैशाच्या बैठकीमध्ये विषयसुद्धा आलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्या हवेमध्ये चर्चा येत आहे,
वेगवेगळ्या चॅनलला चर्चा येतात, त्याला कुठलाही अर्थ नाही. आम्ही पूर्णपणाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भविष्य काळामध्ये वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय. पहिल्या प्रथम आम्ही आता तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे आपल्या पुढच्या रणनीतीची किंवा पुढची भूमिका काय. प्रथमतः या राज्यात आणि देशात प्रचंड प्रमाणात शेतकरी, बेरोजगार, तरुण वगैरे या सगळ्यांची नाराजी आहे. त्या नाराजीच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करून विरोधी पक्ष म्हणून पक्ष संघटना मजबूत करणे हा पहिला माझा अजेंडा आहे. तशा प्रकारच्या प्रक्रिया माझ्या चालू केल्या आहेत. मुंबईपासून ते राज्यामध्ये पक्षाच्या संघटनेत बदल करून आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेतोय. जिल्हा स्तरावर निर्णय घेतोय. माझे दौरे सुरू झालेले आहेत. काही दिवसांनी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचबरोबर सुप्रियाताई आणि आम्ही सगळेजण 15 ऑगस्टपासून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. अशा प्रकारची रणनीती आमची ठरलेली आहे. नवीन उमेदीच्या लोकांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करून या सरकारच्या विरोधामध्ये ठामपणाने उभं राहून काम करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. 2029ला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले सहकारी निवडून आणायचे आणि सत्ता आपण बनवायची, अशा प्रकारचा आमचा पुढचा निर्णय आहे. साहेब, सत्तेबद्दल आपण आता बोललात. पवारसाहेब आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर चर्चा सुरू आहे. यात राजकीय समझोता होणार का? अजिबात नाही. काल सीमावादाच्या बाबतीमध्ये जी कमिटी आहे त्या कमिटीला पवारसाहेब बैठकीला आले होते. त्यावेळेला आमच्या पक्षाचे सगळे आमदार आणि काही खासदार उपस्थित होते. ते भेटले तेव्हा साहेब बोलले की ही बैठक संपल्यानंतर आपण एकत्र बसू. ती बैठक संपल्यानंतर साहेबांची गाडी जिथे लागली होती त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची कॅबिन होती. हा योगायोग आहे. त्या कॅबिनमध्ये मी स्वतः आणि जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्रित सगळे आमदार खासदार आम्ही भेटलो. साहेबांची 15-20 अर्धा तास चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर साहेब निघून गेले. आता आपल्या दालनामध्ये एकनाथ शिंदेंना कळलं पवारसाहेब आल्यानंतर ते सत्काराला आले. आता त्या सत्कार झाल्याला मग ते करते. आता जेवढे ते बाकी होतं की एकनाथ शिंदेच्या पक्षात तुम्ही सामील होणार का, एवढं बाकी होतं ते कालपासून सुरू झालं. मला वाटतं की यात काही अर्थ नाही, प्रत्यय नाही. त्यामुळे हा योगायोग आहे आणि त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नाही. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नियम निकष बदललेले आहे. जावलीच्या संदर्भामध्ये मागच्या वेळा मी नेत्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला, त्यामुळे या ठिकाणी फसगत झाली. तरीसुद्धा तिथे गेलेल्या लोकांनी सुद्धा मला मतं दिली. त्यामुळे एक मताने पराभव झालो. तो त्यांचा नैतिक पराभव होता. एवढी सगळी ताकद लावल्यानंतर सुद्धा लोकांनी मला मतदान दिलं. हे माझं जावलीकरांचं प्रेम होतं, पाठबळ होतं. उद्याच्या निवडणुकीला अजून मी ठरवलेलं नाही. उद्याच्या निवडणुकीच्या काय समीकरणं बघतो मग त्याप्रमाणे उद्याची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून आम्ही निश्चितपणे ठरवू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.